नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 27 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी पाहणार आहोत. सुरुवातीला पाहणार आहोत दिल्लीमध्ये एअर टॅक्सी कधीपासून सुरुवात होणार आहे. तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये कोणाला कांस्य पदक मिळालेले आहे. मंडल आयोग हा का चर्चेमध्ये आहे आणि त्याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. नुकतेच पियुष पांडे यांचं निधन झालेलं आहे. ते कोण होते आणि त्यांच्याबद्दल देखील आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. आणि नोबेल पुरस्कार विजेते चेन निंग यांग यांचे देखील निधन झालेले आहे. ते देखील का प्रसिद्ध होते हे देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2025ची पोषण महिन्याची थीम काय होती? तर यासाठीचे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार. 2025ची पोषण महिन्याची थीम होती स्वस्थ नारी सशक्त परिवार. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच पोषण महिना हा संपण्यात आलेला आहे. मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 17 सप्टेंबरपासून ते 16 ऑक्टोबर या कालावधीमध्ये यावर्षीचा 2025चा पोषण महिना हा पार पडलेला आहे. तर या पोषण महिन्याची थीम काय होती हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि एकंदरीतच पोषण महिन्याबद्दलच्या बाकीच्या बाबी देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 27 ऑक्टोबर. 27 ऑक्टोबर 1987 सरकारी या आयोगाने आपला अहवाल हा सुपूर्द केला होता. आणि आयोग हा केंद्र राज्य संबंधावर आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सरकारी या आयोग हा आपल्या पॉलिटीमध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा आयोग आहे. आणि हा सेंटर स्टेट रिलेशन म्हणजेच केंद्र राज्य संबंधावर आधारित आहे. काही पुस्तकांच्या माध्यमातून हे 1987 म्हणतात, तर काही पुस्तकांच्या मते हे 1988 आहे. हे वर्ष आपले व्हॅरी होऊ शकते. तर तेवढा फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा. परंतु महत्त्वाचा हा मुद्दा आहे की सरकारी आयोग हा कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे. तर हा आयोग सेंटर स्टेट रिलेशन म्हणजेच केंद्र राज्य संबंधावर आधारित आहे. तर या अहवालामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी होत्या ह्या बाजूच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतच आहेत. की रोल ऑफ गव्हर्नर हा म्हणजे जो आपला कोणत्याही राज्याचा राज्यपाल असतो त्याचा रोल काय असावा हे सरकारी कमिशनने सांगितले होते. इमर्जन्सी प्रोव्हिजन काय असतील म्हणजे आणीबाणी संबंधितचे जे काही प्रोव्हिजन आहेत ते त्यांनी सांगितले होते. डिप्लॉयमेंट ऑफ युनियन आर्म्ड फोर्सेस इन ए स्टेट म्हणजेच जे काही आपले आर्मी किंवा जे काही आर्म फोर्सेस आहेत हे जर एखाद्या राज्यामध्ये डिप्लॉय करायचे असतील तर त्या संबंधीच्या तरतुदी सरकारी याने सांगितल्या होत्या. रिझर्वेशन ऑफ स्टेट बिल्स फॉर कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे काय, तर आपले जे काही संसदेने पारित केलेले बिल असतात हे कोणते बिले आपले राष्ट्रपतींसाठी राखीव करायचे किंवा कोणते नाही या संबंधित सरकारी याने सांगितले होते. ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजेच जे काही आपले UPSCद्वारे नियुक्त केलेले झालेले अधिकारी आहेत या संदर्भातच्या तरतुदी सरकारी याने सांगितल्या होत्या. फायनान्शियल रिलेशन म्हणजे वित्तीय बाबी सांगितलेल्या होत्या. इकॉनॉमिक अँड सोशल प्लॅनिंग सांगितलेल्या होत्या. आणि नॅशनल इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंट काउन्सिल या संदर्भात देखील सरकारी याने सांगितले होते. आणि या व्यतिरिक्तही अजून खूप गोष्टी सरकारी याने सांगितल्या होत्या ज्या की केंद्र राज्य संबंधावर आधारित आहेत. त्यामुळे सरकारी आयोग आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे. त्याची नियुक्ती कधी झाली आणि त्यांनी अहवाल कधी दिला हे दोन्ही बाबी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. आगामी काळामध्ये आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा असेल या दोन्ही परीक्षेमध्ये या केंद्र राज्य संबंधावर आधारित जे कोणते आयोग आहेत आणि त्यामध्ये पण स्पेसिफिक सरकारी आयोग यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा 27 ऑक्टोबर 1987 किंवा काही पुस्तकांच्या मध्ये 1988 देखील. 27 ऑक्टोबर 1904 स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारक जतींद्रनाथ तथा जतीन दास यांचा आजच्या दिवशी जन्म. 27 ऑक्टोबर 1920 भारताचे 10वे राष्ट्रपती KR नारायणन यांचा आजच्या दिवशी जन्म. 27 ऑक्टोबर 2001 बाल साहित्यकार, विज्ञान कथाकार फास्टर फेने आणि बिपिन बुकलवार या पात्रांचे जनक भास्कर रामचंद्र तथा भा रा भागवत यांच्या आजच्या दिवशी निधन. अतिशय प्रसिद्ध असे हे लेखक आहेत कारण त्यांचं साहित्य हे खूप मोठ्या प्रमाणात सध्याही महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वाचलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिनविशेषनंतर आता आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, नलवा एरो ही कोणत्या राज्यातील स्टार्टअप कंपनी आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 हरियाणा, पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 पंजाब. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंजाब.
तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच दिल्लीमध्ये आता एअर टॅक्सी 2028 पासून सुरू होणार आहे आणि ही 2028 पासून एअर टॅक्सी कोणत्या कंपनीमार्फत सुरू होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नल्वा एरो. पंजाबमधील मोहाली येथील नल्वा एरो या स्टार्टअप कंपनीद्वारे ही एअर टॅक्सी सुरू होणार आहे. यांना स्वदेशी इव्हिटॉल म्हणजेच इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग एअर टॅक्सी विकसित केलेली आहे. सुरुवातीला दिल्ली NCRमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, दिल्लीमध्ये 2028 पासून ही सेवा होणार आहे आणि कोणत्या कंपनीमार्फत सुरू होणार आहे? तर नल्वा एरो. आता याचे बाकीचे बेनिफिट्स आपल्याला माहितीच आहे की जे काही वेगवेगळ्या मेट्रो सिटीमध्ये जे काही ट्रॅफिकची प्रॉब्लेम आहे त्यापासून सुटका होण्यासाठी एअर टॅक्सी ही आगामी काळातील एक भविष्यातील एक वाहतूक सेवा म्हणून देखील पाहिले जात आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. ज्योती सुरेखा वेन्नम यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकलेले आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 तिरंदाजी, पर्याय क्रमांक 2 बॉक्सिंग, पर्याय क्रमांक 3 स्केटिंग, पर्याय क्रमांक 4 जुदो. ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तिरंदाजी. नाव लक्षात ठेवा, ज्योती सुरेखा वेन्नम या तिरंदाजी या खेळाशी निगडीत आहेत आणि त्यांनी नुकतेच विश्वचषक फायनलमध्ये अतिशय ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलेले आहे. हा प्रकार कोणता होता? तर तिरंदाजीमध्ये देखील वेगवेगळे प्रकार असतात, तर त्या प्रकारातील महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे. वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज बनलेली आहे. त्यामुळे ही अतिशय एक ऐतिहासिक बातमी आहे की वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज ही कोण? तर ज्योती सुरेखा वेन्नम. वेन्नम यांनी ग्रेट ब्रिटनच्या एला गिब्सनचा 150 आणि 145 असा पराभव केलेला आहे. 2018 मध्ये तिने अभिषेक वर्मासोबत मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक देखील जिंकलेले होते. त्यामुळे लक्षात ठेवा, नाव ज्योती सुरेखा वेन्नम तिरंदाजी. प्रश्न क्रमांक 3. चेन निंग यांग यांनी कोणत्या विषयात नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 रसायनशास्त्र, पर्याय क्रमांक 2 भौतिकशास्त्र, पर्याय क्रमांक 3 औषधशास्त्र आणि पर्याय क्रमांक 4 अर्थशास्त्र. ते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भौतिकशास्त्र. नोबेल पुरस्कार विजेते चेन निंग यांग यांचे नुकतेच 103व्या वर्षी निधन झालेले आहे. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1922 या दिवशी चीन या ठिकाणी झाला, तर शिक्षण त्यांचं अमेरिकेमध्ये झालेले होते. तर त्यांचं निधन हे 18 ऑक्टोबर 2025 आत्ताच झालेलं आहे आणि त्यांचं निधन हे बीजिंग चीन या ठिकाणी झालेलं आहे. ते भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते होते. वयाचे 103व्या वर्षी निधन झालेले आहे. 1957 मध्ये सुंग दाओ ली यांच्यासोबत भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार त्यांनी पटकावलेला होता. हे पहिले चीनी जन्मलेले नोबेल विजेते होते. वयाच्या 35व्या वर्षी त्यांना नोबेल मिळालेला होता. त्यांनी पॅरिटी नियमांवर म्हणजेच पॅरिटी नॉन कन्झर्वेशन या नियमांवर संशोधन केलेले होते. त्यांचा यांग मिल्स सिद्धांत हा देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, नोबेल पुरस्कार विजेते चेन निंग यांग आणि 2025 मध्ये जरी निधन झालेले असले तरी त्यांना 1957 मध्ये नोबेल पुरस्कार पटकावलेला आहे. त्यामुळे अतिशय ही महत्त्वाची अशी बाब आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. मंडल आयोगाची स्थापना कधी झाली? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 1992, पर्याय क्रमांक 2 1978, पर्याय क्रमांक 3 1979 आणि पर्याय क्रमांक 4 1980. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1979. तर मंडल आयोग हा सध्या चर्चेतील मुद्दा आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. मंडल आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 1979 रोजी झालेली आहे. पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष या सरकारने या मंडल आयोगाची स्थापना केलेली आहे आणि याचे अध्यक्ष आहेत बिंदेश्वरी प्रसाद मंडल. नाव देखील आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण बिंदेश्वरी प्रसाद हे आपल्यासाठी नवीन आहे. मंडल तर त्यांच्या आयोगाच्या ह्याच्यामध्येच नाव प्रसिद्ध होते, परंतु आपल्याला पूर्ण नाव माहिती असणं आवश्यक आहे. या मंडल आयोगाचा उद्देश काय होता? तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांचा म्हणजेच OBC यांचा शोध घेणे आणि त्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत शिफारसी करणे. मंडल आयोगाच्या शिफारसी या 7 ऑगस्ट 1990 मध्ये स्वीकार केल्या किंवा लागू केल्या आणि मंडल आयोगाने 3743 जातींना देशाच्या 52% लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मापदंडाच्या आधारावर मागासलेले घोषित केले. यावरून इतर मागासलेल्या वर्गांना म्हणजेच OBCना सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये 27% आरक्षण द्यावे अशा पद्धतीचा निर्णय हा मंडल आयोगाने दिलेला आहे. मंडल आयोग आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण OBCसाठी सर्वप्रथम कोणता आयोग स्थापन केला गेला असं देखील प्रश्न विचारला होता किंवा मंडल आयोगाची स्थापना कधी झाली हे देखील विचारलं जातं आणि विशेष बाब म्हणजे मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या कोणत्या वर्षी केल्या असं देखील विचारलं जाऊ शकतं.
कारण या मंडल आयोगावर नंतर कोर्ट केस झाल्या, त्याच्याविषयीचे जे काही खटले आहेत, त्या खटल्यांची नावं देखील विचारले जातात. त्यामुळे आपल्याला हे आयोग आणि हा कशासाठीचा आहे, त्यांनी काय कोणकोणते मापदंड दिलेले होते, काय ओबीसींचा किती टक्के आरक्षण द्यावे किंवा या मंडल आयोगावर आधारित किती टक्के आरक्षण दिले गेले, हे देखील आपल्याला विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मंडल आयोग अतिशय चर्चेतील मुद्दा आहे आणि आपण त्याच्याबद्दल आता डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5. पियुष पांडे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 राजकारण, पर्याय क्रमांक 2 जाहिरात क्षेत्र, पर्याय क्रमांक 3 संगीत आणि पर्याय क्रमांक 4 चित्रपट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जाहिरात क्षेत्र. तर नुकतेच पियुष पांडे यांचे दुःखद निधन झालेले आहे. भारतीय जाहिरात जगताचे ते दिग्गज व्यक्तिमत्व होते. म्हणजे जे काही आपल्याला फेमस ॲड आठवत आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आपल्या एक मागील 2000 ते 2010 या दशकामध्ये किंवा इव्हन 2010 ते 2020 या दशकामध्ये देखील पाहिलेले आहेत. त्यामध्ये मोठा वाटा हा पियुष पांडे यांचा आहे. त्यांचे निधन नुकतेच 24 ऑक्टोबर 2025 रोजी झालेले आहे. त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झालेला होता. त्यांचा जन्म जयपूरचा होता. याआधी ते रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानसाठी क्रिकेटपटू म्हणून देखील खेळलेले आहेत. मिले सुर मेरा तुम्हारा या गीताचे ते लेखक होते. तसेच अब की बार मोदी सरकार हे प्रसिद्ध वाक्य देखील त्यांनीच लिहिलेले होते. त्यांच्या काही गाजलेल्या जाहिरातीमध्ये डेअरी मिल्क, कॅडबरी, फेविकॉल, हर घर कुछ कहता है, वोडाफोन जुजू ॲड या सर्व ज्या काही जाहिराती आहेत, या पियुष पांडे यांच्याच क्रिएटिव्हिटीमधून जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, पियुष पांडे हे अतिशय प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं आता नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. परीक्षेमध्ये देखील त्यांच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींच्या नंतर आता आपला आजच्या पूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. आजचा प्रश्न आहे: मंडल आयोगाच्या शिफारशी कोणत्या वर्षी लागू करण्यात आल्या? अतिशय सोपा प्रश्न आहे. नुकतीच आपण ही बातमी कव्हर केलेली आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 1985, पर्याय क्रमांक 2 1989, पर्याय क्रमांक 3 1990 आणि पर्याय क्रमांक 4 1992. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.